नमस्कार मित्रांनो. आपला जो आजचा जो टॉपिक आहे हा टॉपिक आहे जीवन. मित्रांनो, जोही दिवस आज आला तोच दिवस तुमचा आहे. उद्या काय होईल किंवा उद्या काय होणार आहे हे न तुमच्या हातात आहे न माझ्या हातात आहे. कारण विधात्यानं तुम्हाला बनवलं आहे ते अतिशय अप्रतिम आहे आणि ज्या दिवसामध्ये तुम्ही आलात तर त्या दिवसाचा उपभोग घ्या. आनंदाने जगा, खुश जगा. कुणालाही दुःख देणार नाही, आपल्याकडून कुणालाही दुःख होणार नाही याची काळजी घ्या. कारण की मित्रांनो, तुम्हाला माहीत नाही तुमचं कधी काय होतं. कारण हा घडीचा बुडबुड आहे, हा पाण्याचा बुडबुड आहे, हा कधी फुटेल ना सांगता येत नाही. त्याच्यामुळे एवढं आनंदाने जगा ना, का जगताना असं वाटलं पाहिजे की सुख दुःख किंवा वाईट राग लोभ हे आलेच नाही पाहिजे. एवढं आनंदाने जगा, मजेत जगा. कारण की जीवनामध्ये जे आहेत ना, आनंदाने जगताना जी तुम्हाला मजा येईल ना मित्रांनो, ती मजा दुसरी कशातच येणार नाही. कारण की तुम्ही जगायला शिकला पाहिजे. कारण जगायला शिकण्यासाठीच मनुष्याला आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात. आणि जे पोट तुम्ही भरण्याचा विचार करताय ते पोट असंही भरलं जातं मित्रांनो. पशु पक्षी प्राणी भगवंतानं त्यांनाही जन्माला घातलंय. कधीही ते खूप वनवाना करत नाही. मनुष्य एकमेव असा प्राणी आहे की ज्याला खूप वनवाना करावं लागते, खूप. तर मित्रांनो, थोडं सायलेंट जगा, रिलॅक्स जगा, आनंदी जगा, मजा घेत जगा. प्रत्येकाला सुखानं जगू द्या, प्रत्येकाला आनंदानं जगू द्या, प्रत्येकाला त्याच्या मस्तीमध्ये आणि मजेमध्ये जगू द्या. प्रत्येकाला मनमोकळा श्वास घेऊ द्या. कारण की हे आयुष्य पुन्हा नाही. बोलताना आपण म्हणतो 84,000 योनी आहे माणसाला, पण 84,000 आहे, 84 लाख आहे का 84 आहे याचा अजून थांग लागलेला नाही. हाच जन्म आहे, एकच जन्म आहे आणि एकाच जन्मामध्ये चांगलं जगा, पुरेपूर जगा. कारण की ह्या भूतलावरती जेवढी लोकं राहून जेवढ्या लोकांचं आज आपण नाव घेतो किंवा जेवढ्या लोकांचं आपण नामस्मरण करतो, या लोकांनी नाव कमवलं आहे आणि ते आनंदी जगले सुखात दुःखात सगळ्या गोष्टीमध्ये. तर आनंदी जगा, तुम्ही जगा, दुसऱ्याला जगू द्या आणि रिलॅक्स राहा. श्री स्वामी समर्थ. स्वामीराज फाउंडेशनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.